असं दे की सकाळी इंदापूरवरून निघून ठीक 1 वाजता आम्ही इथं पोहोचलेलो आहे आणि आता हरिश्चंद्रगडावरती आम्ही चढाई सुरू करणार आहोत. पाचने गावातून आता आम्ही सुरू करणार आहोत. पाचरे पासून आम्ही आता या हरिश्चंद्रगडावरती जाण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. ही आमची टीम. हर हर महादेव महादेव आणि मी पण. ओके फोटो घेऊ की एक. तर मग आता पाहूया हरिश्चंद्रगड. गडावर चाललेलो आहे. शिवाजी महाराज की जय. हरिश्चंद्रगड आम्ही चढत आहोत. दुपारचे चांगले 1:10 झालेत पण पहा छान अशी सावली पडली आणि गार अशी हवा चालू आहे आणि याच्यामध्येच आम्ही हा किल्ला चढत आहोत. काल परवाच पाऊस पडला असेल. सर्व जमीन ओली आहे. नोव्हेंबर महिन्यात आलेलो आहोत आम्ही. ही आमची सर्व टीम दुर्गप्रेमी ग्रुप इंदापूर. या ठिकाणी इंदापूरकर गड सर करताना आपण पाहू शकतोय. गडाची वाट जसा कात्रजचा घाट एक एक मावळा सफाईदारपणे ही अवघड वाट सर करताना शेवटी आमचे डोके सर या ठिकाणी मावळी चर्चा करताना. हा मोठ्याने बोला. पाणी होते हा आणि पूर्ण क्षमतेने चालायचा प्रयत्न करतात. हा शाबाश. परंतु त्यांची छान असा ट्रेकिंग व्हेरी गुड. यास 2 शब्द सर. हा किल्ला या गडाच्या भव्यदिव्यतेविषयी. हा किल्ला किती अवघड असला तरी आम्ही सर्वजण हा किल्ला सर करणारच. शाबाश. व्हेरी गुड. नाईस शॉट. किल्ला चढताना 2 क्षण विश्रांती घेत असताना अतिशय आनंद घेताना हास्य विनोद करताना आमचे सर्व मित्र क्षणभर पाण्याचाही आस्वाद घेत आहेत. गोड घेत आहेत. तर चढून वर आलेलो आहोत. थोडं अंतर चढून आम्ही आता या किल्ल्यावर आलेलो आहोत आणि हे निसर्गाचं सुंदर रूपा निळं भोर असा आकाश आणि हिरवीगार अशी वनराई अगदी डोळ्याचं पारणं फिरत आहे. आणि हा असणारा समोर आमच्या हरिश्चंद्रगड हा सर करायचा आहे. आणखी पहा हे कातळ असं दगड, दगडाची शिला, ही वनराई आणि त्यात हरवलेला हा हरिश्चंद्रगड. नोव्हेंबर महिना आहे आणि या महिन्यात देखील हा धबधबा वाहतोय. किती सुंदर देखावा आहे ह्या गडाच्या असणाऱ्या डोंगरातील शिला उत्तुंग अशा कडा आहेत. या थोडं लहान करतो आणि ही दाट अशी वनराई आहे. किल्ल्यावर चढताना जागोजागी पर्यटकांसाठी अशा खुणा केलेल्या आहेत जेणेकरून पर्यटकांचा रस्ता चुकू नये आणि रस्ता लक्षात राहावा या उद्देशाने दिशादर्शक बाण दाखवलेले आहेत. दुपारचे 1:30 वाजलेत. उन्हाची तीव्रता आहे पण तरी सुद्धा चालताना अतिशय आल्हाददायक आणि गारवा हवेमध्ये आहे. भरपूर चालल्यामुळे थोडासा दम भरतोय पण हवेत मात्र गारवा आहे. पहा दाट झाडी
आणि या झाडीतून सूर्याची पडणारी किरणे पहा. या किल्ल्याची चढण ही मध्यम स्वरूपाची आहे. सोपी नाही आणि अवघड नाही अशी ही चढण. जागोजागी अशा तटबंद्या केलेल्या आहेत. खडताळ अशी जमीन आणि निसर्गाचं हे रूप. किल्ल्यावर चढताना काही ठिकाणी अशा लोखंडी शिड्यांचा उपयोग केलेला आहे जेणेकरून पर्यटकांना चढण्यास सुविधा व्हावी. अतिशय छान असं नियोजन या किल्ल्यावर आहे. आपण चढूया या पायऱ्या. हरिश्चंद्रगडावर आम्ही जात असताना सौभाग्याचं क्षण म्हणजे की आज तिथं हरीचा जागर आहे आणि उद्याच्याला तिथून दिंडी ही माऊलींच्या ठिकाणी आळंदीला जाणार आहे. त्यासाठी जागर करण्यासाठी काही भाविक या ठिकाणी हरिश्चंद्रगडावरती देखील आज आलेले आहेत. समोर हा असणारा हरिश्चंद्रगड. बोल. निसर्गी पायवाट आहे. हळूच चला. मार्ग काढत पहा त्या ठिकाणी तुझ्याची हळू तशी हवा वर जात आहे. गाडी क्रमांक 1552 आली का? आली का? आली जय भवानी. जय शिवाजी महादेव. महादेव. चला. चला, आपण आलेलो आहोत हरिश्चंद्रगडाच्या एका अत्यंत सुंदर अशा टप्प्यावरती, ज्या ठिकाणी तुम्हाला खडा हा कातळ दिसेल. त्याच्यावरून पाण्याची पाझर. या बाजूला उजव्या साईडला आपण बघितलं तर खोल अशी दरी आणि घनदाट अशी झाडी. आणि खालच्या बाजूला आपण पाहताय भात शेती. काही पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय सुंदर अशी ही पर्वतरांग आणि हा काळा कुट्टा असा कातळ. हे हरिश्चंद्रगडाचं वैभव आहे आणि पर्यटकांना अत्यंत मोहणारं, भावणारं आणि आवडणारं असं ठिकाण. बघा, नोव्हेंबर महिना सुरू आहे. पावसाळा संपलेला आहे जणू काही. परंतु हे बघा पाण्याचे थेंब कसे पडत आहेत. जणू काही पावसाचा वर्षाव होतोय असं जाणवतंय. अतिशय सुंदर असं दृश्य हे. हे असं झेलावं असं वाटतंय मला. हे अतिशय छान असं. आणि हे आमचे सर्व दुर्गप्रेमी ग्रुप इंदापूर. हा किल्ला आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. खरंच निसर्गाची ही किमया पाहायची असेल तर मी झूम करतोय. पाण्याचे थेंब बघा कसे पडत आहेत. दिसत आहेत का? याला म्हणायचं निसर्ग. पावसात पडणाऱ्या पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेताना आमचे मित्र आणि मस्ती करत अगदी आनंदाने किल्ला हा सर करत आहोत आम्ही. विश्रांतीचा क्षण. कड्याचा असा आनंद घेताना आमचे सर्व मित्र. खरोखरच हा किल्ला हा मनमोहक आहे. आणि अशाच ठिकाणी जणू काय आमचे हे मित्रवर्य आपल्या करगळीवर ते हरिश्चंद्र पर्वत उचलत आहेत.
एक गंमत म्हणून गेल्या वेळेस म्हटलं, आम्ही पाणी आणलं होतं. परंतु त्याचाही ते आनंद घेत आहेत. इथं आल्यावर आम्ही जेवायला जिथं असा किल्ला चढ केल्यानंतर निवांत क्षणी सरबताचा आस्वाद घेताना आमचे सर्व मित्रवर्य पप्पू शेठ, सचिन शेठ, शरदराव, आमचे तुकारामराव आणि हे सचिनराव, आणि मी मी स्वतः स्वतः. हा, तुमचं जरा सर. मला पण द्या ना यार. हा, धरा. बघा वरून पडणारे हे पाण्याचे तुषार, जणू एसी रूम मध्ये बसल्यानंतर सुद्धा जेवढा थंडावा मिळणार नाही असा हा थंडावा देत आहेत. अगदी जणू काही एसी मध्ये बसलोय असं जाणवतंय. जणू काही पावसाचे थेंब पडतायत सगळ्या अंगावरती असा अनुभव येतोय. बघा या किल्ल्यावरून चढताना अतिशय छान असं वाटत आहे. आणि या जरी आता दुपारचे बघा 2:15 वाजलेत, ह्या असणाऱ्या दगडांच्या दाट सावलीमध्ये आणि याच्यामध्ये हे पडणारे पावसाचे टिपके, थोडंही उन्हाची तीव्रता जाणत नाही, थोडंही. अतिशय सुंदर असं आल्हाददायक असं वातावरण आहे. काय हे निसर्गाचं वैभव म्हणावं लागेल हे. किल्ल्यावर चालताना असा सुंदर असा हा धबधबा या ठिकाणी वाहतोय. या धबधब्याचा आवाज सर्वत्र घुमतोय. या ठिकाणी किल्ल्यावर चढताना पाण्याचं हे विस्तीर्ण रूप, या ठिकाणी धबधबा हा प्रवाहित झालेला आहे. हे पाणी असं छानपैकी वाहतंय. अतिशय गार हे पाणी आहे. डोंगरदरीतून आलेलं हे पाणी अतिशय थंडगार असं हे पाणी आहे. या निसर्गरम्य अशा वातावरणात सर्वजण असा जेवणाचा आनंद घेत आहेत. ही आहे आमची आजची मेजवानी. ठेचा, चपाती आणि हे दिवाळीचे सर्व पदार्थ. नुकतीच दिवाळी संपलेली, त्यामुळे हे दिवाळीचे पदार्थ हे आलेले आहेत आणि सर्वजण आनंद घेत आहेत. मी सुद्धा. एक नंबर देतोय. पावसाळ्यामध्ये या वाड्याला भरपूर पाणी राहतं, त्यामुळे सर्व पर्यटकांना ये जा करण्यासाठी अशी ही पुलाची सुविधा उपलब्ध केलेली आहे. मी मगाशी म्हटले अतिशय छान असं नियोजन या ठिकाणी पर्यटकांच्या दृष्टीने आहे. पावसामुळे झाडांवर दगडांवरती चढलेला हा शेवाळ अतिशय सुंदर असा निसर्ग आणि हे खडतर अशी पायवाट सर्वाचा आनंद घेत हा किल्ला आम्ही सर करत आहोत. आपण आता हरिश्चंद्रगडावरती आलेलो आहोत. हरिश्चंद्रगडावरती आपण आज प्रवेश केलेला आहे आणि हे असणारं मंदिर या किल्ल्याचं नाव हे
राजा हरिश्चंद्रांच्या वरून हरिश्चंद्रगड असं ठेवण्यात आले आहे. ही जी समोर दिसते आहे ती तारामती यांच्या नावावरून असणारं तारामती शिखर आहे. आता या किल्ल्याची आख्यायिका आपण येथील असणारे भाविक यांच्याकडून समजून घेऊया. श्रेते योगात आणि मग त्याच्यात त्या देवाच्या सभेमध्ये त्या विश्वामित्र आपल्या वशिष्ठ मुनींनी ऋषी मुनी जमले बा कोण श्रेष्ठ काय, तर त्या वशिष्ठ मुनींनी सांगितलं माझ्या राजा हरिश्चंद्रासारखा सत्वशील एकही भेटू शकत नाही. जर माझ्या राजा हरिश्चंद्राला जर सत्वाला हरला तर त्या विश्वामित्राला सांगितलं तू आई तुम्ही चला बघू तुम्ही लांब बरंच आता 6:15 वाजले आणि मग आता हे जातील आपण आणि मग ते सत्व पाहण्यासाठी विश्वामित्र उठला. ते 60,000 वर्षाची तपश्चर्या लोहपीठ भक्षण करून तपश्चर्या करणारा विश्वामित्र ऋषी आणि तो जरा तामस बुद्धीचा होता. म्हणला कसा तुझा राजा हरिश्चंद्र पाहू म्हणला कसं सत्व म्हणून स्वप्नात जाऊन त्या राजा काय पाहिजे मागा ना तुम्ही जे मागाल ते मी द्या मी राजे मग त्यांनी राजे माग राजाने स्वप्नातच हा हातातच नाही राजे अजून मग काय अजून मग 3.5 बार स्वर्ण मागितलं म्हणजे सोनं राजाने तसंच आणि मग तो झोपेतून जागा झाला पण स्वप्न काही नव्हते का ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे शेविले जायले राय. ज्ञानेश्वर महाराज माझा पण राजा सत्वशील होता. सकाळी रात्री आला झोपला विश्वामित्र सकाळी जारा उभा राहिला कारण त्या गुरुचा अपमान करायचे कोणत्या वशिष्ठ मुनीचा अपमान करायचे. आता हे तर काही लिहून नाही पुसून नाही काहीच नाही लेखी नाही काहीच नाही फक्त ते वाचायला. मग याने सकाळची याची राजा अंघोळ स्नान करून दरबारात बसलेला हा अतिथी म्हणून आला. आल्यानंतर बसा आदर सत्कार सगळं बसा काय राज्य दिले राजाने विचार केला पण ते स्वप्न कधी कधी आपल्याला आठवणीत येत झालेलं स्वप्न आपल्याला लक्षात येतं रात्री काय आता याचं राजे आहे ना मग याला दिलं नाही तर गुरुचा अपमान बरोबर आहे. गुरु हा श्रेष्ठ आहे आपल्यापैकी. आपले आई वडील आहेत हेच गुरु आहेत. पहिले गुरु आई वडील, दुसरा शिक्षक आणि 3 नंबरचा सद्गुरु. आणि मग त्याने काय हा झालं पण म्हणे ते 3.5 बार सोडून ते द्या म्हणून तारामती राहिली. आमच्याकडे मूर्ती आहेत बघितल्या ना ते रोहिदास आणि ते 2 मूर्ती राहिले. तारामतीने सांगितलं जा कोठाडीमध्ये याला ते 3.5 बार सोनं. आता राजाच्या घरी काही कमी तसेच विश्वामित्राने जेनीला धरले 2 थोबाडीत मारल्या त्या राणीच्या देती कोणच राज्य तरी झाले ना बरोबर ना देती कोणाच तू राज्यदान केलंय ना चालू मला पाया पडला हरिश्चंद्र बनला बाबा तू काय असेल ते आता सोनं द्यायलाच काय नाही. माझ्या देहाचा विक्रा कर माझ्या देहाला किती कष्ट होऊ दे. मग त्या डोंबाच्या घरी तुम्ही इथं नाही का गेले वर चौकणी कुंड ही डोंब्याची मूर्ती आहे. मग त्या डोंबेच्या घरी विकलं 3 बार सोन्याला आणि राहिला अर्धा भार. मग शेवटी तारामती एका शेतकऱ्याच्या घरी आणि त्यांनी संपूर्ण त्याचं त्यांनी इतका काय छळ केला तर सांगायचाच नाही. तुम्ही महाभारत ग्रंथ जर वाचला तुम्ही पांडव प्रताप त्याच्यात 30वा नंबर आहे. राजा हरिश्चंद्र 350 वय आहे 200 सव्वा 200 पण त्या हरिश्चंद्र राजाची कथा 350 वय आहे. पांडव प्रताप ग्रंथ तुम्ही शोधा आणि मग मला तुम्ही कधीतरी आठवण करा. मी या दिंडीचा विनेकरीच माणूस आहे. 50 वर्ष चालू आहे डोंबा गरीब. मग ते किती त्याला दुःख दिलं किती त्याला चप्पल नाही दिली पाणी नाही कोणाचं येऊन दिलं का काय म्हणजे तो करायचा पाहायचा नाही सत्वाची हानी होती. आणि मग ते न मिळाल्यामुळं शेवटी विश्वामित्र हरला
आणि मग त्यांची पैंजण वैशिष्ट्य नाही हरला तर मी 60,000 वर्षाचं जे पुण्य आहे ना माझं ते राजा हरिश्चंद्राला दान केलं म्हणून हे दान केले म्हणून इथं नाव राजा राजा हरिश्चंद्राला दान केलं. हा मग दिलं ना मग त्या तो हारला नाही ना मग त्यांनी 60,000 वर्षाची तपश्चर्या केली तेवढं पुण्य अख्खं राजा हरिश्चंद्राला दान केलं. म्हणून आता नाही तर इथला राजा हरिश्चंद्र अयोध्येचा आहे म्हणजे रामाच्या दशरथ राजाच्या आधीच हरिश्चंद्र राजा. नंतर दशरथ राजा रामराजे हे नंतर. बरोबर नंतरच हे. हा असं मी पण त्रेतायुगात असं झालंय बाबा चला चला एका राम किल्ल्यावर असणाऱ्या या हरिश्चंद्राच्या मंदिराजवळ आपण आलेलो आहोत. या ठिकाणी दिसणार हे तारामती शिखर आणि हे हरिश्चंद्राचे मंदिर. मित्रांनो आपण आलेलो आहोत आता या हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरामध्ये. अतिशय पुरातन असं हे मंदिर, अतिशय पुरातन अशी याची घडण आहे. चला मित्रांनो, तर अशा पुरातन अशा या शिवमंदिरामध्ये म्हणजेच हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करूया. अतिशय उत्कृष्ट अशी घडण असणारं इसवी सन पूर्व 10व्या ते 11व्या शतकातील हे मंदिर आहे. अतिशय पुराण असे हे मंदिर आहे. चला या मंदिरात आपण सर्वजण प्रवेश करूया. हर 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 ही असणारी शंभू महादेवाची पिंड, शंभू महादेवाचं हे रूप, अतिशय पुरातन मूर्ती, आणखीही जशी आहे त्या अवस्थेमध्ये आहे. हे असणारी याच्यावरती नक्षी पहा, अतिशय हे कोरीव काम आहे. 10व्या-11व्या शतकातील हे मंदिर आहे. आणि आपणा सर्वांना एक विशेष सांगतो की हे जे मंदिर आहे हे पंचलिंगी महादेव आहेत. हे पहा तुम्ही, 1 2 3 4 आणि 5. या ठिकाणी असणारी श्री गणेशाची मूर्ती हे पहा. या ठिकाणी अशा काही छोट्याशा गुफा आहेत. या गुफा म्हणजेच तत्कालीन असणारे पुजारी किंवा यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था असेल असं मानलं जातं. याच ठिकाणी हे जे चांगदेव ऋषी, चांगदेव महाराज यांनी तपश्चर्या केली आणि याच ठिकाणी त्यांनी जिवंत अशी समाधी घेतली अशी आख्यायिका या ठिकाणी आहे. याच गुफांमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. अतिशय पुराण अशा या खांबावरती बघा तुम्ही डिझाईन असेल. ह्या ज्या तुम्ही पहा या ज्या मूर्त्या कोरलेल्या आहेत त्यांना नाक, डोळे, कान असे अवयव नाहीत. कदाचित हे झिजलेलं असेल किंवा ही त्यावेळेची का स्थापत्यकला ही अशीच असेल. हे थोडंसं वेगळं जाणवलं या ठिकाणी, म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. मित्रांनो, आपण आलो आहे आता या पुरातन अशा बारवेजवळ. ही जी बारव आहे ती इसवी सन पूर्व 10व्या-11व्या शतकातली आहे आणि याच्यामध्ये असणारं हे शिवलिंग बघा, पाहत असा दिसतंय सर्वांना. हे शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम
प्रचंड असं मोठं शिवलिंग आहे. ओम नमः आता याला इथं आपल्याला दिसत आहेत 4 खांब आहेत होते, परंतु आता सध्या हा एकच खांब आहे. 3 खांब पडलेले आहेत. अशी आख्यायिका इथं सांगितली की आता सध्या 4 युग होऊन गेलेले आहेत. द्वापरयुग, त्रेतायुग, मध्ययुग आणि आता चालू आहे ते कलियुग. त्यातले 3 युग संपलेले आहेत. आणि ज्यावेळेस प्रत्येक एका युगाचा अंत झाला त्यावेळेस एक खांब पडला असं आख्यायिका सांगितली जाते. म्हणजे हा त्रेतायुगाचा, द्वापरयुगाचा आणि मध्ययुगाचा खांब पडलेला आहे आणि आता हा कलियुगाचा खांब आहे. असं म्हटलं जातं की ज्यावेळेस या खांबाला काही इजा होईल त्यावेळेस या कलियुगाचाही नाश होईल, अशी आख्यायिका इथं सांगितली आम्हाला एक जणाने आता. या ठिकाणी हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या समोरील ही पुष्करणी. या पुष्करणीमध्ये 12माही पाणी असतं. 12ही महिने पाणी असणारी ही पुष्करणी. याच्या पाठीमागच्या बाजूला या छोट्या छोट्या गुफा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. वरच्या बाजूला एक सुंदर असं दगडी मंदिर आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला दिसते ते तारामती शिखर. असा हा नयनरम्य परिसर. या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आणि हे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर. आता या मंदिरापासून आपण कोकणकड्याच्या दिशेने चालत आहोत. 2 किलोमीटर अंतर आहे साधारणतः. चला कमान बॉयज कमान. या ठिकाणी कोकणकडा आणखी 1.2 किलोमीटर आहे. शेवटी सर्वजण पोहोचला आहोत कोकणकड्यावरती. हा असणारा हरिश्चंद्रगडावरचा कोकणकडा आणि या कोकणकड्यावरून दिसणारं हे सुंदर अशी डोंगर रांग, उंच उंच टेकड्या. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडावरील सर्व पर्यटकांचं मन मोहून घेणारा हे इथं आल्यावर मात्र मनमोहक असं ठिकाण म्हणजे कोकणकडा. आणि या कोकणकड्यावरती आमची दुर्गप्रेमींची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. अतिशय नेत्रदीपक असा हा कोकणकडा. उंच उंच शिखरे, हा कड्याचा कर्व. यातून छोटे छोटे पाण्याचे ओहोळ आणि समोरचा विस्तीर्ण असा प्रदेश हे या कोकणकड्याचं वैशिष्ट्य. या हरिश्चंद्रगडाचं असणारं शिवकालीन महत्त्व म्हणजे या ठिकाणी खजिना ठेवला जायचा. महाराजांनी जो काही स्वराज्याचा खजिना आहे तो या किल्ल्यावर ठेवण्याचं कार्य केलं होतं. आणि या स्वराज्याचा खजिना या किल्ल्याने शाबूत ठेवला होता. अतिशय सुंदर असा हे किल्ला पाहून आपला झालेला आहे. आणि आता आपण सर्वजण हा किल्ला उतरण्यासाठी सज्ज झालेला आहोत. आणि आता आपण हा किल्ला उतरणार आहोत.